रामकृष्ण हरी मंडळी, हे बघा पप्पाकडे आले आणि आल्याच्या नंतर हे शेत बघून सहज काही आठवलं म्हणून म्हटलं चला एक आपण ब्लॉग बनवूया. कसं आहे ना, आपण कोणत्या जर कामाची सुरुवात केली तर यात यश येईल की नाही असं म्हणून सुरुवात करतो आणि सुरुवात केल्यानंतर पण कुठंतरी भीती असते यात परत सक्सेस होतो की नाही. तर व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे ही शेती म्हणजे दिसताना डाळिंब दिसते, पण इथं काही दिवसापूर्वी मेथी होती आणि त्या मेथीची गंमत अशी झाली तुम्हाला सांगते. पूर्ण शेतात ही मेथी टाकली होती आणि ती मेथी कोणी टाकली होती, इथं पप्पाचं हे शेत पप्पाचं आहे आणि काही अंतरावर 10 किलोमीटर अंतरावर आमचे एक मामा आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तुमच्या इथं पाणी वगैरे आहे म्हणजे पप्पाची शेती बागायती आहे तर तुम्हाला वेळ नसतो म्हणे, तर मी तर काही मेथी टाकू का बटाईना. आता नेमकं बटाई कशी असते ही शेतकरी समजू शकेल, तर बटाईना मी मेथी टाकू का. पप्पाने सांगितलं ठीक आहे टाका, मी खर्च करेन म्हणे, पण मेहनत तर मी नाही करू शकत. बटाईच तसंच असतं, जो बायांचा खर्च असतो, औषधीचा खर्च असतो, मेहनतीचा खर्च असतो तो अर्धा असतो आणि जी पाणी भरणं वगैरे पुरुषाची मेहनत असते ती ज्याची शेती नाही त्याच्याकडे असते. अशा प्रकारे बटाई असते. तर पप्पाने सांगितलं ठीक आहे करून घ्या. मग पप्पानी मेथी आणली स्वखर्चाने आणि त्या मामांनी ट्रॅक्टरचा खर्च, रोटावेटर वगैरे, सरी पाडणे, ती मेथीची पेरणी वगैरे ते सगळं ते करून घेतलं. म्हणजे फडक्या पाडणे वगैरे ते करून घेतलं आणि अक्षरशः तिसऱ्या दिवशी तो मध्ये ती मेथी टाकलेली होती. तर मग त्यांनी काय केलं, तिसऱ्या दिवशी पाणी द्यायचं तर यायचा कंटाळा यायचा आणि असं करून चौथ्या दिवशी पाणी द्यायचं, कधी 5वा दिवस यायचा. मग ती मेथी काही वळायला लागली म्हणजे ती वरमून चालली. तर ते आले आणि म्हणे मेथीचं काही खरं नाही म्हणे, ती मेथी काही शेवटपर्यंत राहणार नाही. कारण झालं असं, मेथीच्या अगोदर इथं होते कांद्यात होता राजगिरा आणि त्या मेथीपेक्षा जास्त त्यांना राजगिराच दिसायला लागला. नको रे बाबा म्हणे, मला ही मेथी काही परवडणार नाही. आमच्या मामा म्हणे तुम्ही आणि ही मेथी. पप्पाने सांगितलं मला कुठं वेळ असतो, मी तर आधीच सांगितलं होतं माझ्याच्याने काही होणार नाही आहे. मग झालं, घरचं छोटं ट्रॅक्टर आहे. पप्पाने सांगितलं भैयाला घे रोटावेटर आणि त्या मेथीत फिरवून टाक, कारण आता ती 8 ते 10 दिवसाची मेथी आहे आणि आता हिला पाणी पण नाही द्यायचं, काय उपयोग, सगळे त्यात तर राजगिराच दिसत आहे. मग भैया रोटावेटर त्यात फिरवणार. तर कसं असतं ना, शेवटी प्रत्येक घरामध्ये मी तर म्हणेल महिला ही जी असते ना ही जास्त बारकाईने संसार करणारी असते. हे तुम्हाला खरं वाटत असेल तर वाटेल, नाही तर नसत वाटेल तर तरी पण मी तुम्हाला सांगते महिला ही बारकाईने संसार करणारी असते. मग माझी आई आली, आईने बघितलं की अरे एवढी मोठी, हे बघा एवढ्या शेतात एवढी मेथी आणि पूर्ण तुम्ही आता याच्यात रोटावेटर फिरवणार, तुम्ही काय करा म्हणे, मी पाणी पण देते आणि मी बाया लावून ही मेथी खुरपून पण घेते आणि तुम्हाला पण मी मेथीचा 1 रुपया पण देणार नाही. यांनी सांगितलं ठीक आहे. आणि मग आईने काय केलं माहिती आहे का, माझी आजी यांनी सारखं त्या मेथीच्या एवढं त्या मेथीवर लक्ष दिलं आणि 4 बाया 5 बाया लावून आणि त्या मेथीतलं पूर्ण तो राजगिरा काढून घेतला. राजगिरा शेवटी उभ्या मुळीचं गवत अक्षरशः त्याने 8 दिवसात ती मेथी क्लिअर केली. त्याच्यावर देसी असेल किंवा पोलिओ असेल काय जे असेल ते फवारणी केली, युरिया, आणि तिसऱ्या दिवशी पाणी देऊन अक्षरशः ती मेथी एवढी जबरदस्त आली तिचा रिझल्ट. आणि तुम्हाला सांगते, मग ज्यावेळेस मेथी काढायची ना त्यावेळेस मामांनी त्यांच्याच गावातील काही महिला मेथी उपटण्यासाठी आणल्या. मेथी उपटायला पण बाया लावून ती मेथी काढली एवढ्या शेतातली. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, ती जेवढी पाहिजे, आता मी तुम्हाला आकडा नाही सांगणार, जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा कित्येक जास्त पटीने तो खर्च निघून आणि त्यांना मेथी खूप जास्त परवडली. मला सांगायचं एवढंच. आणि परवडली म्हणजे काय, आता त्यांना कळालं की आपल्याला यात यश आलंय म्हणजे मेथी चांगलीच असते. आणि हे बघा पुन्हा त्यांनी इथं मेथी टाकली, इथं टाकली आणि तिकडं पलीकडं पण टाकली, पण ती तुम्हाला आता तिकडं पलीकडं पण टाकली, तर पुन्हा मेथी टाकली कारण एकदा यश भेटलं. आता ही मेथी पण आम्हाला वाटलं होतं आता काही खरं नाही आहे, कारण आता पाऊस चालू झाला ही मेथी जाणार. पण म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी, तशी गंमत. पाऊस पण आबगदुबग अधूनमधून रिमझिम यायला लागला, त्याच्यामुळे ही मेथी पण सक्सेस झाली. आता 3-4 दिवसात ही मेथी पण काढायला येईल आणि इथं पण भरपूर अशी मेथी झाली. त्याच्यामुळे तुम्ही जर कधी विचार करत असेल ना तर काय करायचं आहे आपल्याला, नेमकं काय करू, यश येईल की नाही, तर कसं आहे ना, नुकसान व्हायचं असेल तर कसं होत राहील. म्हणजे यश ज्यावेळेस येतं ना तर फक्त एक वेळेस दरवाजा ठोठावतं, मग तुमच्या हातात आहे यशाचा दरवाजा उघडायचा की नाही. पण ज्यावेळेस संकट यायचं असेल ना, जोपर्यंत आपण दरवाजा उघडत नाही तोपर्यंत ते ठोठावत राहतं. त्याच्यामुळे कसं आहे ना, संधीचं सोनं नक्की करा. काय कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून.